पुढची बातमी अहिल्यानगर मधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहुरी दौऱ्यावर असताना विविध विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मनोज जरांगेंच्या प्रस्तावित उपोषणाबाबत माध्यमातून माहिती मिळाल्याचं सांगत त्यांच्या मागण्या मागवण्यात आल्या असून त्या प्राप्त झाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय। बहुचर्चित नगर मनमाड रस्त्याच्या कामाबाबत श्रेयवादाचा प्रश्नच नसल्याचं सांगत आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पुढाकार घेऊन हे काम पूर्ण करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान अहिल्यानगर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत या प्रकरणात कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षकांना सूचना केल्याची माहितीही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली आहे। मी आता वर्तमानपत्रामध्ये वाचलं, मी माध्यमातून पाहिलं ते उपोषणाला बसणार आहेत म्हणून। पण आता आम्ही त्यांच्या नेमकी काय त्यांची मागणी आहे त्या संदर्भात आज माहिती मागवलेली आहे। नंतर आपण तो निर्णय करू। असं आहे की तो रस्ता जो आहे तो आहे नॅशनल हायवेकडे। आता नॅशनल हायवेने 3दा टेंडर काढले, 3दा त्यांना कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या पद्धतीने मिळाले त्याच्यामध्ये आता त्याच्या अगोदरचा जो मुंबई गोवा हायवे आहे तो नॅशनल हायवे करत होता, त्याला किती वेळ झाले काम चालू आहे। आता खरं नॅशनल हायवेने पुढाकार घेऊन काम पूर्ण केलं पाहिजे। हा कॉन्ट्रॅक्टर नसेल दुसरं कॉन्ट्रॅक्टर आणून हा काय श्रेयवादाची लढाई काही नाही आहे। शेवटी काम झालं पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, सगळ्यांची मागणी आहे। माझा प्रयत्न मी सातत्यानं नॅशनल हायवेकडे पाठपुरा करतो। आता नॅशनल हायवेच्या कडून त्याला जेवढी गती मिळेल तेव्हा लवकर काम पूर्ण होईल। नगरच्या कालच्या झालेल्या पत्रकाराच्या हल्ल्याचा तर मी निषेध करतोय। अतिशय दुर्दैवी घटना होती। जे कोणी हल्लेखोर असतील त्यांच्याबद्दल कडक कारवाईच्या सूचना पोलिसाला दिलेल्या आहेत।